नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या एक बहुचर्चित असलेलं शेतकरी मित्र पद एक आहे, जे आता कृषी विभाग योजनेअंतर्गत किंवा कृषी विभागाअंतर्गत आपल्याला आता पाहायला भेटणार आहे. हं. तर यामध्ये बघा त्याची जी निवड असेल, पात्रता, कर्तव्य, मूल्यांकन वगैरे कसं असणार आहे आपण हे थोडंसं बघून घेऊया. त्यामध्ये मानधन काय असेल, नंतर हे शेतकरी मित्र हा आत्मा कृषी विभाग आणि गाव पातळीवरती जे शेतकरी असतील, यांच्यामधला दुवा म्हणून काम करणार आहे. लक्षात ठेवा. त्याची मार्गदर्शक सूचना काय आहेत? तर जनरली जर बघितलं, मेन मुद्दा आहे तो मानधनाचा. तर तो 1,500 प्रति महिना आहे. हे खूपच कमी आहे. पण हे कुणी जॉइन केलं पाहिजे किंवा कुणी नाही केलं पाहिजे ते यामध्ये सांगेलच मी. ते तर व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. आता जे शेतकरी मित्र जे असतील याला किमान वय बघा 25 वर्ष कंप्लीट पाहिजे लक्षात असू द्या. 25 इयर आणि जास्तीत जास्त 60 वर्ष इथपर्यंत जे व्यक्ती असतील ते जॉइन करू शकतात. आता किमान शिक्षण 12वी आहे. पण याच्यामध्ये प्रेफरन्स कोणाला देणार आहे? जे कृषी पदवीधर असतील म्हणजे बी-एससी ॲग्री त्यानंतर कृषी पदवी का म्हणतो आपण ॲग्री डिप्लोमा. तर हे जे विद्यार्थी असतील यांना मुख्य प्रेफरन्स दिला जाणार आहे. काम बघा, काम फक्त दररोज 2 तास आहे. हे खूप महत्वाचं आहे. ॲक्चुअली जर बघितलं आपण गाव पातळीवरती काम हे असिस्टंट ॲग्रीकल्चर ऑफिसरच करणार आहे. त्याला जस्ट सहाय्य म्हणून गाव पातळीवरती हे पद राहणार आहे. त्यानंतर वार्षिक मानधन हे 18,000 आहे. हे सध्या एवढं आहे, हे भविष्यात वाढू पण शकतं. हे सध्या इतकंच आपल्याला मानधन आहे. मग शेवटी जॉइन कोण करायचं सांगेलच मी. 2 वर्षाचा कालावधी असणार आहे. 2 वर्षासाठी निवडलं जाणार आहे आणि महिलांना या ठिकाणी 30% रिझर्व्हेशन असणार आहे किंवा प्राधान्य दिलं जाणार आहे. हे पूर्ण तुम्ही समजून घ्या. तर किमान पात्रता निकष काय आहे बघा. वय किमान 25 बघितलं आपण जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. संबंधित जे काही सहाय्यक कृषी अधिकारी असतील, असिस्टंट ॲग्रीकल्चर ऑफिसर म्हणतो आपण, यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेतकरी असावा. समजा तुम्ही एखादं ए-बी-सी नावाचं गाव आहे, तर तुम्ही त्याच रहिवासी क्षेत्रातलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. गुन्हा नसावा लक्षात ठेवा. किमान 12वी पास असणं गरजेचं आहे आणि प्रेफरन्स मात्र जे की बी-एससी ॲग्री असतील किंवा ॲग्री डिप्लोमा म्हणतो आपण, यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आता समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य म्हणजे मोबाईल वगैरे असेल, हे हाताळता आला पाहिजे त्यांना. किमान 2 तास, जास्तीत जास्त 2 तासच काम असणार आहे. काही ठिकाणी तर ते 2 तास सुद्धा काम नसणार आहे. त्यानंतर मानधन हे उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नसावा. शेती हा दुय्यम व्यवसाय नसावा. म्हणजे काय? हे बघा जॉइन कोणी करायचं आहे? जे आता अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे नाहीये. नीट ऐका. जे सध्या अभ्यास करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी हे मोस्टली नाही म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे जॉइन कोणी करायचं? जे गावात सध्या ॲग्रीकल्चर करतात किंवा जे कृषी करतात, बरोबर? कृषी व्यवसाय असेल किंवा शेती म्हणतो आपण जनरली. शेती करतात, जे थोडेफार शेतीचं ज्ञान असेल त्यांना, ह्या माणसांसाठी हे चांगलं आहे. कारण काय फक्त तुम्ही टचमध्ये राहणार आहात ए-ई-ओच्या आणि त्यांना थोडंसं सपोर्ट करायचा आहे. याच्यामध्ये काम खूप असं काही नसतंय लक्षात ठेवा. आता ऑलरेडी कृषी सखी नावाचं एक पद ऑलरेडी आत्मा अंतर्गत आहेच. ते बंद करूनच आता हे भविष्यात भरलं जाणार आहे. तर त्यामुळे एवढं काम कायम नसणार आहे. ज्यांना ॲग्रीचं ज्ञान आहे, जे असंच ॲग्रीकल्चर ऑफिसरला ऑलरेडी मदत करतात, त्यांच्यासाठी हे पद म्हणून भरलं जाणार आहे. आता बघा ह्याची निवड काय किंवा कर्तव्य काय हे महत्वाचं आहे. काय करायचं त्याने? आता एफ-आय-जी, सी-आय-जी आणि एफ-एच-जी म्हणतो. शेतकरी गट तयार करणे. काय असतं? आता बघा हे एफ-आय-जी म्हणजे फार्मर इंटरेस्ट ग्रुप असतात. फार्मर इंटरेस्ट ग्रुप. आता हे फार्मर इंटरेस्ट ग्रुप काय असतात? विशिष्ट प्रकारची शेतीची आवड असणारे किंवा समान कृषी उद्देश असलेले काही शेतकरी असतात. म्हणजे काही शेतकरी एकत्र येऊन तंत्रज्ञान शिकतात किंवा माहिती घेतात किंवा शेतीविषयी समस्या सोडवतात. फार्मर इंटरेस्ट म्हणजे एकाच प्रकारची शेती करणारे जनरली आपण म्हणतो. त्याला आपण विशिष्ट प्रकार शेती म्हणतो. त्यानंतर सी-आय-जी म्हणजेच काय? आता इथे कम्युनिटी इंटरेस्ट ग्रुप आहे लक्षात सॉरी कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप म्हणजे काय? एखादं विशिष्ट पीक, उदाहरणार्थ फळं, भाजीपाला वगैरे
उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट असतो, कमोडिटी, तो एक गट स्थापन करायचा. त्यानंतर एफ-एच-जी म्हणजे काय, फूड सिक्युरिटी ग्रुप. आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी हे ग्रुप कोण स्थापन करतात, तर ऑलरेडी हे ग्रुप स्थापन व्हायचे, लक्षात ठेवा. हे स्थापन करायचे गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने, तर ते थोडंसं त्यांना सहाय्य करायचं आहे. आता त्याचबरोबर फूड सिक्युरिटी ग्रुप म्हणजे कुटुंबाला किंवा गावाला अन्न व पोषण सुरक्षा मिळावी म्हणून काम करणारा एक गट असतो. जसं की नॅशनल न्यूट्रिशनल गार्डन बनवतात, घरगुती वापर वगैरे, हे पोषण विषयक माहिती, ह्या सगळ्या गोष्टी इथं असतात. म्हणजे हे असे गट स्थापन करावे लागतील. क्षमता माध्यमे कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, मूल्यांकन सर्वेक्षणाला सहाय्य. काही वेळेला कृषी विभागात सर्वेक्षण वगैरे येतं, सर्वे वगैरे करावा लागतो. त्याच्यासाठी ए ना मदत करणे. त्याचा मुख्य उद्देशच हा आहे की जे गावात ए आहेत, ग्राम पातळीवर साधारणतः 3 गावासाठी एक सहाय्यक कृषी अधिकारी असतो. काही जणांना ॲडिशनल गावं असतात. तर त्यांना हे मदत करण्यासाठी असणार आहे. आता नैसर्गिक शेती आणि आत्माअंतर्गत शेतीशाळेसाठी लाभार्थ्याची निवड, शेतीशाळा राबवण्याचं सहाय्य, म्हणजे काय खूप असं अवघड काम नसते. ऑलरेडी हे काम सुरूच आहे. जे काही नैसर्गिक शेती साधारणतः 125 शेतकरी गावातून निवडले जातात. त्यानंतर आत्मांतरिक शेतीशाळा असेल तर 25 शेतकरी हे निवडले जातात. तर ते कोण घ्यायचे किंवा काय, हे त्यांना सहाय्य करण्यासाठी असतो तो. त्यानंतर शेतीच्या ज्या सर्व वर्गांना उपस्थित, साधारणतः 5 वर्ग होतात. प्रत्येक पिकाचे चेंजेस होतात. काही जणांचे 6 होतात. जनरली 5 होतात किमान. तर त्या उपवर्गाला उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यानंतर ग्रामसभेत सहभाग घेऊन कृषी सल्ला योजनेची माहिती. नंतर ग्रामसभा ही होत असते, तर साधारणतः 15 ऑगस्ट वगैरे, 26 जानेवारी वगैरे. तर यावेळेस ज्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत किंवा त्याच्या संलग्न योजना, त्याची माहिती गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना देणे. नैसर्गिक शेती योजनेची गावात प्रचार प्रसिद्धी करणे. कारण हे आत्मा अंतर्गत असल्यामुळं मोस्टली जे काही नैसर्गिक शेती आहे, म्हणजे नॅचरल फार्मिंग म्हणतो, त्याच्यात गावातील लोकांना थोडं प्रचार प्रसिद्धी करणे आणि नंतर कृषी तंत्रज्ञान माहितीचा प्रसार करणे. जसं की महाविस्तार असेल, ह्या ज्या काही योजना आहेत किंवा काही नवीन कृषी तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे. त्यानंतर बघा, दुसऱ्या भागामध्ये बघितलं तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणे. साधारणतः ही एक बैठक घेतली जाते टीओ मार्फत, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर्स मार्फत. साधारणतः 15 ते 20 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा बैठक असू शकते. ते या टीओवरती डिपेंड असेल. आत्माअंतर्गत प्रत्यक्षिकांच्या तुलनात्मक नोंदी ठेवणे. आता जनरली जे काही प्रात्यक्षिक तुम्ही घेताय गाव पातळीवरती, त्यांची थोडंसं नोंदी वगैरे ठेवणे हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर गावातील शेतकरी प्रशिक्षणाची पूर्वतयारी व आयोजनास सहाय्य. म्हणजे गावात काही एखादा कार्यक्रम असणार आहे, शेतकरी शाळा वगैरे किंवा शेतीशाळा असेल, तर त्याच्यासाठी सहाय्य वगैरे करणे, शेतीशाळेला मदत करणे. जनरली बघा, ह्याच्यात उद्देश एकच आहे, जे ए काम करतात त्यांना थोडंसं असिस्टन्स करणे, हे खूप मोठं काम अवघड नाही. त्यानंतर कृषी विभागाच्या योजना, मोहिमा, डिजिटल शेतशाळा, प्रचार प्रसिद्धी आयोजनास सहाय्य करणे. म्हणजे बघा, सहाय्यच आहे फक्त. ऑलरेडी ही ए काम करतातच, त्यांना मदत करायची. तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समितीने दिलेले कामकाज पार पडणे. ऍक्च्युली असं काही खूप काम नसतं. कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे वगैरे आवश्यक आहे, असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे त्याची कामं झाली. हे सिंपल मध्ये काम आहेत. एक लक्षात ठेवा, जे कोणी गावात असतील, इंटरेस्ट असतील जॉईन करायला, त्यांना फक्त जे ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर्स आहे, कृषी अधिकारी, यांना फक्त जे काम करतात त्यामध्ये थोडीशी मदत करणे. डेली हॉर्स काम राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर साधारणतः बघा, आता एकूण गावापैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने महिलांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. आता हे ऑलरेडी वरूनच लॉटरी पद्धतीने काढले जाते गावं. त्यामध्ये 30% महिलांसाठी राखीव असणार आहेत. म्हणजे इथं प्रॉब्लेमच नाहीये. त्यानंतर प्रसिद्धी आणि अर्ज बघा, काय ग्रामपंचायत सूचना फलक इतर माध्यमातून प्रसिद्धी दिली जाणार आहे. अर्ज हा ग्राम कृषी विकास समितीकडे करणं अपेक्षित आहे. शैक्षणिक गुणवत्ता काय असणार आहे याच्यामध्ये, पदव्युत्तर पदवी, पदविकाधारक किंवा 12वी, किमान 12वी, पण वय मात्र त्याचं 25 इयर कंप्लीट पाहिजे. मॅक्स 60 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पदव्युत्तर पदवी असेल किंवा पदवीधारक, सगळे सुद्धा याला एलिजिबल आहेत. त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे ऍग्रीकल्चर स्टुडंटला. समान पात्रता काय, समान शैक्षणिक अर्हता जर दोघांची आली, मग त्यामध्ये सर्वाधिक ज्याचा गुण असेल त्या उमेदवाराची निवड केली जाणार. नंतर अंतिम निवड मात्र ग्राम कृषी विकास समिती जी असेल यांच्या ठरावानं प्रक्रिया ही पारदर्शक असणार आहे. म्हणजे आता ही बघा, ही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असते, ग्राम विकास कृषी विकास समिती कोण असते? हे गावातली एक समिती असते. याचे सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा सदस्य असतात. गावातील जे काही सदस्य असतात, बऱ्यापैकी हे याचे समितीचे सदस्य असतात. त्यानंतर बघा, महत्वाच्या अटी काय आहेत. आता बऱ्याच जणांना टर्म्स अँड कंडिशन खूप महत्वाच्या आहेत.
कारण बऱ्याच वेळा आपण जर बघितलं तर पोखरामध्ये पण ते झालं. क्लस्टर मॅनेजर जो होता, क्लस्टर असिस्टंट म्हणतो आपण त्याला, क्लस्टर असिस्टंट खूप जणांनी जॉईन केलं आणि खूप जणांनी सोडून दिलं. तर असं होता नाही, पूर्ण तुम्ही माहिती घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र असणार आहे. म्हणजे सध्या तरी असं म्हणणं अपेक्षित आहे की 3 गावासाठी हा एक जनरली एक सहाय्यक कृषी अधिकारी असतो जवळपास. तर त्या त्या 3 गावासाठी एक आपला शेतकरी मित्र असणार आहे. निवड कालावधी 2 वर्ष असेल. निवड आत्मा योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या अधीन असणार आहे. सक्षम प्राधिकरणात कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द बघा, हे महत्वाचं आहे कारण पूर्णतः कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. कधीही ते रद्द करू शकतात. सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र हे शेतकरी मित्राचे कार्यक्षेत्र असणार आहे. म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं, जे की असिस्टंट ऍग्रीकल्चर ऑफिसर कृषी सहाय्यकांचं किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे कार्य असेल. सपोज एका सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे 2-3 गावं असतील, काही जणांकडे एकच असतं. तर हा पूर्ण कार्यक्षेत्र हे त्या शेतकरी मित्राला असणार आहे. त्यानंतर शहरीकरण झालेलं किंवा लागवडीयोग्य क्षेत्र कमी असलेल्या ठिकाणी निवड करू नये. आता हे डिपेंडंट आहे सगळं. नंतर एकदा निवड झाल्यास पुन्हा शेतकरी मित्र म्हणून निवड करता येणार नाही. म्हणजे एकदा जर तुम्ही निवडले 2 वर्ष, परत 2 वर्षांनी तुमची निवड नाही. कार्यक्षेत्रातीलच असणं अनिवार्य आहे. आता जे काही कार्य असेल कार्यक्षेत्रात तिथलाच पाहिजे तो. प्रपत्र 5 वेगवेगळे बंधपत्र वगैरे भरणं आवश्यक आहे. ते तुम्हाला डिटेल मार्गदर्शक सूचनेमध्ये मिळूनच जाईल. ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्या लिंकवरती तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. टेलिग्रामला आहे ते उपलब्ध. त्यानंतर बघा आता मूल्यांकन असणार आहे वार्षिक, म्हणजे परफॉर्मन्स कसा असणार आहे त्यांचा. 125 गुण त्याला ठेवलेले आहेत त्यांनी. म्हणजे बघा तांत्रिक बाबी भाग ए म्हटलंय तिथं 100 गुण असणार आहेत. कसं काय की शेतीशाळेचं आयोजन असेल, उपस्थिती, गटस्थापना, जसं की आता आपण फार्मर इंटरेस्ट ग्रुप, कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप, त्यानंतर एफएच असेल, जे की फूड सिक्युरिटी ग्रुप वगैरे, म्हणजे गटस्थापना वगैरे करण्यासाठी मदत किती केली, किंवा गटात सर्वेक्षण असेल, ग्रामसभेला उपस्थित कचरा, या सगळ्या म्हणून एक 100 मार्क असणार आहेत. आणि हे तुम्हाला गुणांचं मूल्यांकन हे साधारणतः एओच करतील. त्यानंतर भाग 2 जो असेल, याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी असते त्यांनी काय केली का त्या कालामध्ये तर त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या अजून एक महत्वाचं, या अगोदरचा समजा कृषी मित्र असेल एखादा किंवा शेतकरी मित्र ऑलरेडी जर असेल, तर त्यांची परत आता पुनरावृत्ती होणार नाही, कारण अगोदर जे होते त्यांना नाहीये हा चान्स. नंतर 25 गुण असणार आहे त्याला नाविन्यपूर्ण कामासाठी. वर्षभरातील नाविन्यपूर्ण काही उल्लेखनीय काही काम केले असेल, प्रयत्न केला, त्याला झालं काय बदल असतील, शेतकऱ्यांना झाला फायदा असेल, माहिती आकडेवारी किंवा फोटो व्हिडिओ जोडणे बंधनकारक असणार आहे इथं. म्हणजे हे 25 गुण असणार आहेत त्याला. वेगळं काही केले त्यांनी काम, याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. त्यानंतर बघा आता लक्ष्य पूर्तीवरती गुणांकन, म्हणजे स्कोर कार्ड म्हणतो आपण त्याला, किंवा स्कोर स्केल म्हणूया, कसं असणार आहे बघा. 0 ते 25% जर तुमचे लक्ष झालं किंवा टार्गेट अचीव्ह झालं, टार्गेटच म्हणायला हरकत नाही, तर त्याला 10 गुण असणार आहेत. 26 ते 50% ला 20 गुण असणार आहेत. 51 ते 60% ला 30 गुण असणार आहेत. 61 ते 70 ला 40 गुण असणार आहेत. आणि 71 ते 80 ला 60 गुण, 81 ते 90 ला 80 गुण असणार आहेत. आणि 91 ते 100% जे अचिव्हमेंट आहे त्याला 100 गुण असणार आहेत. आणि किमान तुम्हाला 75 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालं तर पुढच्या 1 वर्षासाठी तुमचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे. म्हणजे 1 वर्षाची सेवा सुरू राहील. म्हणजे किमान तुम्हाला त्या ठिकाणी 81 ते 90, म्हणजे जवळपास 75% पेक्षा जास्त गुण इथे घ्यावे लागतील, तर तुमची पुढच्या वर्षासाठी पुनर्नियुक्ती होणार आहे. पुनर्नियुक्ती. त्यानंतर बघा आता मानधन आणि अहवाल प्रक्रिया काय असणार आहे, किंवा कुठं काय कसं भेटणार तुम्हाला. मानधन हे 1,500 प्रति महिना असणार आहे. 18,000 प्रति वार्षिक असणार आहे. अतिरिक्त निधी, मानधन, प्रवास खर्च, इतर भत्ता नाही, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा कोण पेट्रोल वगैरे असेल किंवा टीएडी म्हणतात, ते याच्यामध्ये नाही, फक्त 1,500 महिना आहे. ओके. आणि 18,000 वार्षिक असणार आहे. आता काय असणार आहे, 3 महिन्यांनी कामाचा अहवाल तुम्हाला द्यावा लागणार आहे. दर 3 महिन्यानं काम. साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3 महिने झाले समजा, तर 3 महिन्याचा कामाचा अहवाल तुम्हाला सबमिट करावा लागेल. मग जे काही तुमचे ऍग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर असतील, म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी तुमच्या भागात जे असतील, त्यांच्या शिफारशीनं तुम्हाला हे सादर करावं लागेल. एकतर एटीएम, बीटीएम किंवा तालुका कृषी अधिकारी यांना प्रमाणित करणार ते पुढं. 3 महिन्यात मग तुम्हाला एकत्रित मानधन असणार आहे. असं वर्षात एकूण 4 टप्पे असतील. आणि हे एसएनए प्रणालीद्वारे आपल्याला मिळणार आहे, रोखीने मिळणार नाही. आता एसएनए प्रणाली काय असते बघा, जनरली एक सिंगल नोडल एजन्सी असते. सिंगल नोडल एजन्सी. जे पेमेंट आहे हे स्पार्श, म्हणजे
सिंगल नोडल एजन्सी फॉर पब्लिकेशन फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम याच्या अंतर्गत होत असतं. त्याला आपण SNA करणार म्हणजे ऑनलाईन जनरली. आता मग कामाचा आढावा कोण घेणार किंवा कसं रिव्ह्यू म्हणतो आपण त्याला. दर 3 महिन्यांनी शेतकरी मित्राच्या बैठका आयोजित कराव्यात. 3 महिन्याला बैठका असणार आहेत. पहिल्या सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण द्यायचं त्यांना. दुसऱ्या सत्रामध्ये कामकाजाचा आढावा घ्यायचा, पूर्ण सत्रात काम काय केलं आणि नंतर पुढील 3 महिन्यामध्ये कामकाजाचं लक्ष्य निश्चित करायचं, म्हणजे टार्गेट किंवा लक्ष्याङ्क म्हणता येते. आणि जिल्हा हे शेतकरी मित्र निवडीचे लक्ष प्रपत्र 4 मध्ये जोडलेलं आहे. जनरली पूर्ण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बघा निवडीचं लक्ष किती असणार आहे किंवा डिस्ट्रिक्ट वाईज टार्गेट किती आहे बघा. ठाण्यामध्ये जवळपास 1244 तुम्हाला शेतकरी मित्र दिसणार आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये 614, सांगलीमध्ये 362, अमरावतीमध्ये 1772 आहेत आणि नाशिकमध्ये 1494, सोलापूरमध्ये 536, कोल्हापूरमध्ये 374, नागपूरमध्ये 1494, अहिल्यानगरमध्ये 729, सातारामध्ये 475, लातूर विभागामध्ये जनरली 1468 आणि जसे टोटल 11,587 आहेत. लक्षात ठेवा. जर ते विभाग वाईज विचार केला तर तुम्ही ठाणे विभागात आहे पूर्ण हे, त्यानंतर नाशिक विभागाचं दिलेलं आहे, अमरावती विभागाचा आहे, नागपूर विभागाचा आहे, लातूर विभागाचा आहे. म्हणजे हे पूर्ण विभाग वाईज दिलेलं आहे. बाकी जिल्हा वाईज दिले तुम्हाला तिथे. जनरली टोटल 11,587 हे आपल्याला शेतकरी मित्र निवडायचे आहेत. आता परीक्षा, मुलाखत आणि विभागीय कामासाठी जनरली आपण काय लक्षात ठेवायचं बाकी रिव्हिजन घेऊ आपण. साधारणतः वय 25 ते 60 वर्ष असणं गरजेचं आहे. किमान डेली 2 तास काम, कधी कधी काम बी नसेल लक्षात ठेवा. निवड 2 वर्षासाठी आहे. वार्षिक मूल्यांकन 125, 75% जास्त गुण पाहिजे तुम्हाला. दर 3 महिन्यांनी अहवाल असणार आहे. किमान 12वी शिक्षण, महिला निवड 30%, हे जे की रँडमली लॉटरी पद्धतीने वरूनच येणार आहे. मानधन 1,500 प्रति महिना असणार आहे. पुढील वर्षासाठी सेवा जर करायची असेल तुम्हाला 75+ गुण असणं आवश्यक आहे. आता हे प्रपत्र वगैरे तुम्हाला ते टेलिग्रामला भेटून जाते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. आता याच्यामध्ये मेन मुद्दा बघा हे आहे की जॉईन कोणी करायचं, ओके, करायचं की नाहीये. कारण हे सगळं झाल्यानंतर तुमचा प्रश्न पुढे तेच असणार आहे. तुम्ही परत तोच प्रश्न वारंवार विचारणार. त्यामुळे म्हणतो जे कोणी विद्यार्थी स्टडी करतात, ओके, त्यांनी जॉईन करू नये. सरळ याचं सांगणं असेल. म्हणजे गावातच राहून स्टडी करतात त्यांच्यासाठी नो प्रॉब्लेम, किंवा जे विद्यार्थी किंवा शेती करतात, थोडाफार वेळ देऊ शकतात, अशा लोकांनी जॉईन करायला हरकत नाही. पण जे विद्यार्थी पूर्ण स्टडी करतात, बाहेर कुठतर ठिकाणी स्टडी लायब्ररी वगैरे असेल, अशा विद्यार्थ्यांनी ह्या शेतकरी मित्र जे असेल याच्या नादी लागू नये. ओके. तर शेवटी सर्व ही तुमची जबाबदारी आहे, करायचं की नाही. आकृतीबंध काही कारणास्तव परत गेलेला आहे, लवकरच तो रिमंजूर होईल. त्याच्यानंतर तुमच्या ज्या ऍग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसरच्या जागा असतील ते जॉईन करा. याच्यापेक्षा 10 पटीने ते चांगलं आहे. ओके. यापेक्षा जास्त आपण काही सांगू शकत नाही. शेवटी ही तुमची डिसिजन असेल. तर सर्व विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी कळाल्या असतील असं गृहीत धरूया आणि या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.